या नाताळच्या दिवसामध्ये आम्हा सर्वांना प्रश्न असा आहे किंवा आम्ही स्वतःला प्रश्न विचारणार आहोत आज विशेष करून आजच्या दिवशी की आम्ही नक्की कसली वाट पाहत आहोत, कोणाची वाट पाहत आहोत? वस्तूची, व्यक्तीची? आमच्या अंतःकरणात ह्या मागील दिवसापासून जेव्हापासून ख्रिसमसचं नाताळाचं वातावरण सुरू आहे, आमच्या अंतःकरणात अशी कोणती एक गोष्ट आहे ज्या गोष्टीने आमची पकड धरलेली आहे? नाताळाच्या दिवसात, ख्रिसमसच्या दिवसात पुष्कळ लोक निरनिराळ्या गोष्टींची अपेक्षा करतात. पुष्कळ आमच्या बहिणी आमच्या भावांच्या मागे तगादा लावतात, आम्हाला हे दे, आम्हाला ते दे, नाही तर मग रुसून बसतात. मग आम्हाला एखादा दागिना पाहिजे, एखादी तीच साडी पाहिजे. मग त्या बिचाऱ्याचा बजेट असेल नसेल, तो करतो काहीतरी आपला भाऊ. कसली आम्ही वाट बघतो. प्रत्येकाची नाताळ म्हटलं म्हणजे प्रत्येकाची प्रायोरिटी काय असते, नाही का? त्या बापाच्या डोक्यात त्याच्या लेकरांविषयी कपडे, मग काय त्यांचं काय करणं, कोणाच्या विचारांमध्ये काहीतरी गोडधोड करणं, कोणाच्या विचारांमध्ये घराची नीटनेटकं करणं, कोणाच्या विचारांमध्ये आता पाहुणे येत आहेत वर्षातून एकदा, आणि हा सगळा प्रपंच आहे. चांगली गोष्ट आहे आणि करायला पाहिजे, नाही का? आनंद आम्ही वाटतो आणि वाटायला हवा आहे. परंतु हे सर्व करत असताना एक जी महत्वाची गोष्ट आहे ती गोष्ट आम्हाला विसरता कामा नये. ह्या सगळ्या धामधुमीतून, ह्या सर्व लगबगीतून, ह्या सर्व घाईतून, या सर्व कार्यक्रमातून, या सर्व जे कार्यक्रमाचे नाताळचे सगळे कार्यक्रम आहे, नाटिका आहे, कॅरल सिंगिंग आहे, नाच आहे, सर्व आहे. पुष्कळांना बक्षीस मिळतात, ते आहे. ह्या सर्वांपेक्षा आम्ही मात्र आज अशा दोन व्यक्तींचा विचार करणार आहोत. त्यांचं नाताळामध्ये वाट पाहण्याचं कारण वेगळंच होतं. जशी आम्ही वाट पाहतो, वर्षानुवर्ष आम्ही वाट पाहत आलेलो आहोत, तसं आमचं वाट पाहणं आणि या दोघांचं वाट पाहणं फार वेगळं आहे. सर्व जगाला, सर्व लोकांना, विशेष करून सर्व ख्रिस्ती लोकांना, सर्व येशूच्या अनुयायांना हे उदाहरणार्थ आम्हाला असणार आहे. वर्षभर आम्ही कोणाची वाट पाहावं आणि म्हणून त्यांच्या जीवनामधून आम्हाला धडा घेणं फार महत्वाचं आहे. आम्ही ह्या दिवसामध्ये त्या लोकांवर, त्या दोन लोकांवर आम्ही आमचं लक्ष केंद्रित करणार आहोत. पुष्कळ वेळेला हे दोन व्यक्ती आम्हाला दिसत नाही. मला माहिती नाही, आम्ही गव्हाणीचा देखावा करतो आपल्या घरामध्ये. पुष्कळ चर्चेसमध्ये, त्यांच्या पटांगणामध्ये, चर्चच्या समोर मोठमोठ्या गव्हाणी लावले जातात, मोठे मोठे स्टॅच्यू लावले जातात आणि त्या देखाव्यामध्ये चांगली गोष्ट आहे, तो देखावा दाखवणं सगळ्यांना. आमचा येशू गायीच्या गोठ्यामध्ये जन्माला आला हे चित्र दाखवत असताना तिथे आम्हाला काय दिसतात? त्या गव्हाणीमध्ये बाळ येशू झोपलेला आहे, त्याच्याजवळ त्याची आई मरिया आहे, योसेफ आहे. अजून कोण आहे? कोण आहे अजून त्या गव्हाणीजवळ? नाही. आपल्या घरी गव्हाणी लावली का? पूर्वीच्या काळी सोशल मीडिया नव्हता तेव्हा लोक ग्रीटिंग कार्ड्स पाठवायचे, नाही का? आणि ती एक वेगळा आनंद असायचा. अगोदर ते ग्रीटिंग्स कार्ड विकणारे पण यायचे किंवा कोणी हाताने बनवायचे आणि त्यावर शुभेच्छा लिहायचे आणि ते पोस्टाने पाठवायचे आणि एक वेगळा आनंद त्या आपल्या जुन्या लोकांना विचारलं तर त्या सेलांमध्ये कार्ड यायचं आणि ते वर्षभर आमच्याजवळ राहायचं आणि त्या गव्हाणीच्या देखाव्याजवळ ते कार्ड्स पण ठेवले जायचे आणि त्या कार्ड्सवर देखील आम्ही या दोघांना कधीच पाहिलं नाही. अजून कोण कोण आम्हाला दिसतात त्या गव्हाणीजवळ? मेंढपाळ दिसतात. चहा पहिले द्यायची गरज आहे. मागे दिसतात. आता मागे येशू गायीच्या गोठ्यात असताना मागे आले नाही, पण ते ठेवले जातात. जेव्हा येशू मोठा झाला 2 वर्षाचा, जेव्हा योसेफाच्या घरी गेले दोघं, तेव्हा मागे लोक आले. तिथे गव्हाणीकडे मागे लोक आले नाही.
पण त्या देखाव्यात सर्वसाधारण ठेवले जातात की पहा, एखाद्या दुसरा देखावा तयार करण्याच्या ऐवजी एकातच दोन काम करतात की त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी असतात. हे सर्व काही आहे, त्यामध्ये हे दोन लोक दिसत नाही आणि त्यांच्याविषयीच आपण आज प्रामुख्याने विचार करणार आहोत. लुकाचा शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 25 ते 38 मध्ये हे दोन जण आम्हाला पाहायला मिळतात. लूक 2:25 ते 38 जर सर्वांना मिळाले असेल, मी आपणासाठी वाचतो. तेव्हा पहा, शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य यरूशलेमेत होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केले होते. त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरिता आईबाप येशूला आत घेऊन आले. तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाचा धन्यवाद करीत म्हटले. शिमोन म्हणतो, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. ते तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केले आहे. ते परराष्ट्रीयास प्रगटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव आहे. त्याच्याविषयी जे हे सांगण्यात आले त्यावरून त्याचा बाप व त्याची आई यांना आश्चर्य वाटले. शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला व त्याची आई मरिया हिला म्हटले, पहा, इस्रायलात अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी ह्याला नेमले आहे. यासाठी की पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे आणि तुझ्या स्वतःच्या जीवातून तलवार भोसकून जाईल. 36 हन्ना नावाची एक संदिष्टी होती. ती आशेराच्या वंशातील फनवेलाची मुलगी होती. ती फार वयोवृद्ध झाली होती व कौमार्य काल संपल्यापासून ती नवऱ्याजवळ 7 वर्ष राहिली होती. आता ती 84 वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करीत असे. तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरूशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांस त्याच्याविषयी सांगू लागले. आम्ही सर्वजण जशी ख्रिसमसची वाट पाहत आहोत तसे हे दोघं जणही ख्रिसमसची वाट पाहत होते, म्हणजे येशूच्या जन्माची वाट पाहत होते. एक शिमोन आणि दुसरी व्यक्ती हन्ना, संदिष्टी हन्ना. दोघही वयोवृद्ध होते. शिमोनाचं वय लिहिलं नाही, पण तो वयोवृद्ध होता आणि हन्नाचं वय दिलं आहे ती 84 वर्षाची होते. पण आपण जी वाट पाहत आहोत त्या ख्रिसमसची, नाताळाची पाहत आलो, त्यापेक्षा यांचे वाट पाहणे हे वेगळे होते. यांचं दोघांचं वाट पाहण्याचं कारण वेगळं होतं आणि ते कारण म्हणजे 25 आणि 38 वचनामध्ये शिमोनाचं वाट पाहण्याचं कारण आणि हन्नाचं वाट पाहण्याचं कारण. शिमोनाचं वाट पाहण्याचं कारण 25व्या वचनातील आहे. तेव्हा पहा, शिमोन नावाचा कोण एक मनुष्य यरूशलेमेत होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता. शिमोन वाट पाहता येशूची, का? इस्रायलाला सांत्वन मिळावं. 38वे वचन, तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरूशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांस त्याच्याविषयी सांगू लागली. हन्ना यरूशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत आहे. शिमोन इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत आहे. हन्ना यरूशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहते. दोन व्यक्ती एकाच वेळेस एकाच गोष्टीसाठी वाट पाहत आहे. आतुरतेने वाट पाहत आहे.
या ठिकाणी लूक ज्याने हे पुस्तक लिहिलं, ग्रीक जो शब्द प्रयोग वापरतो ते म्हणजे अँटिसिपेशन. इंग्रजीमध्ये अँटिसिपेशन म्हणजे येणाऱ्या मसीहाची आतुरतेने वाट पाहत आहे. तो कधी येईल, मी त्याला कधी पाहाय, मी कधी त्याला आपल्या हातामध्ये घेईल. किती वर्ष झाले असतील तो वाट पाहून पाहून आता वृद्ध झालेला आहे. मसीहाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. शिमोन वाट पाहतो इस्रायलाला सांत्वन मिळावं म्हणून वाट पाहतो. बायबल सांगतं की शिमोन हा कसा व्यक्ती आहे? शिमोन हा नीतिमान आणि भक्तिमान आहे. 25व्या वचनात आणि तेच नातं त्याच्या देवपित्यासोबत आहे, नीतिमत्ता आणि भक्तिमान. आणि त्याचं आता एकच काम, येणाऱ्या मसीहाची वाट पाहणं. आम्हाला थोडा इतिहास पाहावा लागेल. असं का करत आहे शिमोन? इस्रायलाची त्यावेळेसची परिस्थिती पाहावी लागेल, भौगोलिक परिस्थिती पाहावी लागेल, वस्तुस्थिती पाहावी लागेल. कारण इस्रायल त्यावेळेस फारच वाईट अवस्थेमध्ये होतं. देवाने त्यांच्या बरोबर बोलणं सोडलेलं आहे. 400 वर्ष झाले देव बोलतच नाही. 400 वर्षापासून ते अंधारात बसलेले आहे. म्हणून यशाया म्हणतो, अंधारात बसलेल्यांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. 400 वर्ष अंधारात देव बोलला नाही. एकाचं आयुष्य 100 वर्षे सरासरी धरलं तर 4 पिढ्या हो, देव बोलत नाही. स्वप्नाद्वारे, दृष्टांताद्वारे, संदेशांद्वारे बोलत नाही 400 वर्ष. आणि शिमोन आणि जे सर्व त्यांना देवाच्या वचनाची तिथे जाणीव आहे, भविष्य जे वाचतात, त्याचा अर्थ लावतात, ते सर्व मिळून वाट पाहत असतील. आम्हाला सोडवणारा, आमचा मुक्तिदाता इमॅन्युएल जे येशूत दिला आहे, तो कधी येणार आहे? सर्व येणाऱ्या मसीहाची आतुरतेने वाट पाहत आहे. आणि त्यावेळेस इस्रायल लोक रोमन सत्तेच्या गुलामगिरीत होते. त्यांच्यावर रोमन सरकार राज्य करत होते आणि ते त्यांच्या हाताखाली इतके वेदना, कष्ट, दुःख भोगत होते. हेरोदास सारखा क्रूर राजा, मुलांना शांत बसा, नाही त्यांना बाहेर पाठवा. हे शांतने बसणार यांना बाहेर जाऊ दे. हेरोद राजासारखा क्रूर राजा त्यांच्यावर राज्य करत होता. आणि म्हणून बघा, सर्व लोक मसीहा आमचा तारणारा, आम्हाला सोडवणारा केव्हा येईल, ह्या गोष्टींची वाट पाहत होते. शिमोनाविषयी लिहिले आहे, शिमोन आतुरतेने वाट पाहत होता. आणि त्याचं वाट पाहण्याचं कारण आम्ही त्या 25व्या वचनामध्ये पाहिलेलं आहे. शिमोनाची मसीहाविषयीची आतुरता, अपेक्षा ही होती की हा जो मसीहा येईल, हा जो बाळराजा येईल, तो आम्हाला सांत्वन देईल. ह्या गोष्टीने माझी पकड धरली. शिमोन कसली वाट पाहत आहे? इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत आहे. आम्ही सांत्वन कोणाचं करतो? सांत्वन कोणाचं करतो? एखादा दुःखी आहे, संकटात आहे, एखाद्याने आपले प्रिय व्यक्ती आता गमावलेली आहे, एखादे तुटलेला आहे, एखाद्याला धीर देण्याची गरज आहे, तेव्हा आम्ही जातो, त्याच्या खांद्यावर हात ठेवतो, किंवा त्याला मिठी मारतो, किंवा त्याला जवळ घेतो आणि त्याला धीर देतो आणि त्याला सांगतो, घाबरू नको, धीर धर. याला काय म्हणतात? सांत्वन म्हणतात. आणि शिमोन कोणाच्या सांत्वनाची वाट पाहत आहे?
संपूर्ण इस्रायल देशाच्या, इस्रायल लोकांच्या सांत्वनाची तो वाट पाहत आहे की कोणीतरी येईल जो आम्हाला सांत्वन देईल, कोणीतरी येईल आमचे दुःख दूर करेल, कोणीतरी येईल आमचे अश्रू पुसेल, कोणीतरी येईल आम्हाला पापाच्या ओझ्यापासून दूर करेल, कोणीतरी येईल 400 वर्षापासून आमच्या आणि देवाचे तुटलेले संबंध पुन्हा प्रस्थापित करेल, कोणीतरी येईल पापाच्या बंधनातून आम्हाला सोडवेल, गुलामगिरीतून आम्हाला सोडवेल, पापाच्या दास्यातून आम्हाला सोडवेल, कोणीतरी देवाकडे जाण्याचा मार्ग दाखवेल, कोणीतरी आमच्यासाठी आमच्या मध्यस्थ होईल. या सांत्वनाची वाट शिमोन पाहत आहे. आज पण परिस्थिती बदलली नाही, 2000 वर्षाच्या वर झालेली आहे. प्रियानो, आज संपूर्ण मानवजात आणि जगाची परिस्थिती पाहिली, मनुष्य प्राणी एकाकी झालेला आहे, इतका एकटा झाला आहे, गर्दीत पण एकटा आहे. आणि म्हणून ते सोशल मीडिया धरतो. आज शुभेच्छा व्हॉट्सअपने द्याव्या लागतात, भेटून देता येत नाही. गर्दीत पण एकाकी पडलेला आहे, त्याला सांत्वनाची गरज आहे. अशा मनुष्याची अवस्था, आतून तो रिकामा आहे, रिकामा. दाखवतो तो आनंदित आहे, दाखवतो तो खुश आहे, दाखवतो तो आशीर्वादित आहे, दाखवतो त्याच्याकडे भरभराट आहे, आतून रिकामा आहे. कोणाला दुःख सांगल, कुठे जाऊन तो अश्रू गाळेल, कुणाच्या खांद्यावर तो टेकून रडेल, त्याला मोकळं व्हायचं आहे. आज मनुष्य असुरक्षित आहे, कुठे सुरक्षा नाही. कधी कुठे केव्हा काय होईल माहिती नाही. आज मनुष्य तणावामध्ये आहे, डिप्रेशन मध्ये आहे. आज मनुष्य कर्जाच्या ओझ्याखाली, मानसिक दडपणाखाली आत्महत्येकडे प्रवृत्त होत आहे. लहान लहान मुलं, मी मागच्या महिन्यात न्यूज ऐकली, शाळेचं मार्क कमी पडले म्हणून प्रायमरीतला मुलगा सुसाईड केली. आणि म्हणून शिमोनासारखं आम्हाला येशूची मदत मागायला लागेल, सांत्वनाची. आम्हाला सांत्वनाची गरज आहे या दिवसामध्ये. हे व्यर्थ आहे सर्व. आम्हाला आतून हृदयात आमचा येशू हवा आहे, जो आमचा सांत्वन दाता आहे, जो आमचा मुक्तीदाता आहे, जो आमचा आधार आहे, जे आमचं फाउंडेशन आहे, जो आमचा पिलर आहे, जो आमचं सर्व आहे. त्याच्याशिवाय कोणी नाही आमच्या जगामध्ये. त्याने म्हटलंय, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमचा हात माझ्या हातात धरून मी तुम्हाला चालवेन. भाऊ भावाला धोका देईल, बहीण भावाला धोका देईल, लेकरं आई बापांना धोका देतील, येशू देणार नाही. आणि म्हणून आज सर्वांना, फक्त आम्ही इथे बसलेले नव्हे तर संपूर्ण जगाला येशूची गरज आहे. आज धर्मासाठी, जातींसाठी रक्त सांडवलेलं जात आहे. कोण श्रेष्ठ याची चढाओढ चाललेली आहे जगामध्ये. कुठेच शांती नाही. कोण कोणाचं सांत्वन करत नाही. कोणाचा फायदा असल्याशिवाय कोणी कोणाकडे जात नाही. अशी परिस्थिती आज आमच्यामध्ये पण आहे. आणि म्हणून शिमोन जसं 400 वर्षापासून देव बोललेला नाही, आणि म्हणून तो सांत्वनाची येणाऱ्या मसीहाची वाट पाहत आहे. आम्हालाही सांगावं लागेल, प्रभू ये आमचं सांत्वन कर, आम्हाला धीर दे. शिमोन यासाठी वाट पाहता 26 ते 27 वचनामध्ये शिमोनाचं वाट पाहण्याचं कारण होतं. 26व्या वचनात दिलं आहे, प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले. ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तू मरणार नाही. काय आशीर्वाद, किती सुंदर अभिवचन शिमोनाला मिळालं. जोपर्यंत
पवित्र आत्म्याने त्याला सांगितलं, त्या बालकाला तू पाहणार नाही तवर तू मरणार नाही. वयोवृद्ध झाला असेल शिमोन, आणि तो आनंदाने सांगतो. आता तो म्हणतो 27व्या वचनात, 29व्या वचनात, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस. म्हणजे आता त्याला विसाव्याची गरज आहे, आता त्यालाही झोपायची गरज आहे. तो थकलेला आहे आणि त्याला मसीहाला भेटायची घाई आहे. आणि म्हणतो अँटिसिपेशन, म्हणजे तो आतुरतेने वाट पाहत आहे, केव्हा मसीहा येईल, मी केव्हा त्याला भेटू, केव्हा त्या बालकाला आपल्या हातामध्ये घेऊ आणि मग मी शांतीने जाईन. काय आशीर्वाद आहे. आणि जोपर्यंत मी त्याला पाहत नाही तोपर्यंत मला मरण येऊ शकत नाही. कोणते आजार, कोणते रोग, कोणते ऍक्सिडेंट, कोणते नैसर्गिक आपत्ती माझं काय करू शकत नाही. पण तो म्हणतो नियमाप्रमाणे मला एक वेळेस तर जायचंच आहे, आणि म्हणून मला त्याला पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्याचं वाट पाहण्याचं कारण हेही आहे की त्या मसीहाला त्यांनी पाहावं. इतका सुंदर आशीर्वाद, गॅरंटी आहे. आम्हाला उद्याची गॅरंटी नाही, आजची गॅरंटी नाही, पण त्याला गॅरंटी आहे. जोपर्यंत पाहणार नाही तोपर्यंत मरणार नाही. तो नीतिमान आहे, तो भक्तिमान आहे. असंच काही घेऊन जाऊ शकत नाही त्या व्यक्तीला. तो म्हणतो आता मला शांतीने, आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहे. मला माहिती नाही येशूला पाहिल्यावर तो कधी मेला, पण तो शांतीने गेला. तो वाट पाहत होता. किती वर्षापासून वाट पाहत होता आम्हाला माहिती नाही, पण तो वाट पाहत होता, प्रामाणिकपणे वाट पाहत होता येशूला भेटण्याची. त्याच्यामध्ये त्याला जे दिसले त्या गोष्टी आपण बघतो. इतका सुंदर आशीर्वाद शिमोनाला दिला. भले त्याला पाहिल्यानंतर मी मरो, त्याला भेटल्यानंतर माझं काही हो, पण मला तो दिसेल, मी त्याला भेटेल. का ह्या नाताळामध्ये अशी आम्ही आतुरतेने वाट पाहिली? जसं मी सुरुवातीला विचारलं, आम्ही कसली वाट पाहत आहोत? आतुरतेने कधी येशूला मी भेटेल. फक्त 25 तारखेला नाही हो, ही कोणी 25 ठेवली, 25 तारखेला नाही. या रूढी परंपरांमध्ये आम्ही बांधू शकत नाही स्वतःला. येशूला भेटावं, रोज भेटावं, प्रत्येक दिवशी भेटावं, अशी आम्ही आतुरतेने वाट पाहतो का? अरे नाही रोज, पण निदान पवित्र वारी मी कधी जाईल, कधी त्याला भेटेल, कधी मी त्याला पाहीन, कधी मी त्याच्यासाठी भारावून जाईल, कधी मी त्याला सांगेल प्रभू माझी स्तुती मान्य कर, प्रभू माझे धन्यवाद तू ग्रहण कर, आणि कधी तो माझ्याविषयी खुश होईल. अशी वाट कधी मी पाहतो. पवित्र आत्म्याने बरोबर जेव्हा त्याला शिमोनाला मंदिरात त्याच वेळेस आणलं, ज्या वेळेस येशूचे आईबाप येशूला नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्यास मंदिरात आणतात, त्याच वेळेस शिमोन बरोबर तिथे येतो. शिमोनाने येशूला आपल्या हातावर घेतले. जवळपास 6 आठवड्याचा येशू झाला असेल, आणि आपल्या हातावर घेतले. मरियेकडेच असेल, मरियेकडून त्याने येशू बाळाला आपल्या हातावर घेतले आणि देवाचा धन्यवाद केला. मला इथे 1 मिनिट थांबून जे आईबाप आहे त्यांना प्रश्न विचारावासा वाटेल. जर आपल्याकडे असं छोटं बालक आहे आपल्या कुटुंबामध्ये, आणि आपण कुठेतरी मंदिरात आलेले आहात, चर्चमध्ये आलेले आहात, आणि कोणीतरी एक वृद्ध व्यक्ती येते आपल्याकडे, आपण त्याला ओळखत नाही,
आणि ती एकाएक येते आणि त्या आईकडून त्याच्या बाळाला आपल्या हातात घेते आणि हातात घेऊन जोरजोराने गाऊ लागते. काय वाटत? ज्या मातेचं ते बालक आहे आणि त्या पित्याला काय वाटेल? अचानक अनोळखी व्यक्ती त्या आपल्या बाळाला स्वतःच्या हातात घेते आणि जोरजोरात गावं लागते. थोडं विचित्र वाटेल नाही का? थोडं विचित्र वाटेल. योसेफ मरियेला पण वाटलं असेल. आणि शिमोन, बघा शिमोन जे कॅरेक्टर आहे ते, जे व्यक्तिमत्व आहे, शिमोन ह्याची पर्वा करत नाही. मरियेला काय वाटेल, योसेफाला काय वाटेल, त्या मंदिरामध्ये इतर लोक आलेले असतील सगळ्या गोष्टी करायला, त्यांना काय वाटेल, कोणाचा विचार केला नाही. तेवढा वेळ पण नाही त्याला लोकांचा विचार करायचा. येशूच्या आईबापांचा देखील विचार करायचा वेळ नाही शिमोनाला, कारण इतक्या वर्षापासून तो आतुरतेनेच वाट पाहत आहे. कधी तो दिसेल आणि कधी मी त्याला आपल्या हातामध्ये घेईल आणि कधी मी देवाचा धन्यवाद देईन. आणि आतुरतेने तो वाट पाहत आहे आणि येशू बाळाला तो आपल्या हातामध्ये घेत आहे आणि येशू बाळामध्ये ते भविष्य पूर्ण होत असताना तो पाहत आहे. आणि येशू बाळामध्ये त्यांनी काय पाहिलं? येशू बाळामध्ये त्यांनी तारण पाहिलं, येशू बाळामध्ये त्यांनी उजेड पाहिलं, येशू बाळामध्ये त्यांनी वैभव पाहिलं. 29 ते 32 शिमोन देवाचा धन्यवाद करीत म्हणतो, हे प्रभू, आता तो आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहे, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. ते तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केले आहे. ते परराष्ट्रीयास प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे आहे. त्याने येशू बाळामध्ये भविष्य पूर्ण पाहिले, त्याने येशू बाळामध्ये उजेड पाहिला, येशू बाळामध्ये तारण पाहिलं, येशू बाळामध्ये वैभव पाहिलं. हाच फरक आहे. शिमोन येशू बाळाची भेट घेतो. जेव्हा येशूची आणि शिमोनाची, जरी तो बालक आहे पण त्याला माहिती आहे हा राजा आहे, त्याला माहिती हा तारणारा आहे, त्याला माहिती आहे देवाने पाठवलेला खोकरा आहे. जरी आज बालक आहे पण देवाचं कार्य पूर्ण करण्यासाठी आलेला आहे. देवाने सांगितलेल्या गोष्टी आज्ञा पालन करून त्या वधस्तंभावर सर्व मानव जातीसाठी आपला प्राण देण्यासाठी तो आलेला आहे. तो पाहत आहे, तो आमचा प्रकाश आहे, तो आमचा उजेड आहे, तो आमचं तारण आहे आणि आमच्या सर्वांचा तो वैभव आहे. शिमोन त्या बालकामध्ये बघतो आणि त्याला भेटल्यावर तो गातो. त्याला भेटल्यावर तो गातो. कोणाची पर्वा केली नाही त्याने. प्रियानो, येशूला भेटायची आतुरता जर एखाद्यामध्ये असेल ना, तो कोणाची पर्वा करणार नाही. कोण मला पाहिल, कोण मला काय म्हणेल, कोण माझ्याविषयी काय विचार करेल, मला माहिती नाही. मला घेणं देणं नाही कोणाचं. मला एकच माहिती आहे, मला येशू भेटलेला आहे, मला येशू दिसला आहे, मला येशू समजलेला आहे, मला येशूचा स्पर्श आहे आणि आता मी त्याच्यासाठी गातो, त्याला धन्यवाद देतो, त्याची स्तुती करतो. तो मला सोडवणार आहे. त्याने मला चिखलातून बाहेर काढलाय, त्याने मला अंधारातून बाहेर काढलाय, त्याने मला पापाच्या दलदलीतून वर काढलेलं आहे, मला स्वच्छ केले, मला धुतलं आहे आणि मला स्वर्गीय वारस बनवलं आहे. आणि आता पण माझा अंत झाला तर मला माहिती आहे मी स्वर्गात आहे त्याच्या संधी. आणि जेव्हा याला एखाद्याला गोष्ट करते तो कोणाची पर्वा करत नाही. माझा शेजारी काय म्हणेल, माझा मागचा काय म्हणेल, माझा पुढचा काय म्हणेल, लोक काय म्हणेल, मला माहिती नाही. मला लोकांशी काही घेणं देणं नाही. मला माझा येशू समजलेला आहे. वयोवृद्ध व्यक्ती शिमोन आज आम्हाला सांगत आहे. आणि असं जर नसल करत ना, याचा अर्थ आम्ही आतुरतेने वाट पाहिलीच नाही, अजून येशू समजलाच नाही. औपचारिकता फॉर्मॅलिटीज आहे. असे काही नाताळ आमच्या जीवनात येऊन गेले, आम्हाला येशू भेटला नाही.
कारण आम्ही शिमोनासारखी वाट पाहिली नाही. विचार करूया. बदल. एखाद्या गोष्टीची एखादी व्यक्ती इतक्या प्राण डोळ्यात आणून वाट बघते, ती काय करते हो? जाऊन त्याला घट्ट पकडून घेते. राहू शकत नाही एक सेकंद नाही. माझ्या येशूला भेटण्यासाठी आम्ही टाइमपास करत येतो चर्चा वेळेच्या वेळेस. एकमेव चर्चा आहे मला सांगायला आवडेल. या जिल्ह्यामध्ये 8:30चा टाइम आहे. आम्ही 7:30ला येतो ना 8ला सुरुवात करतो. बिफोर टाइम. आमच्या कृतीतून आमची आतुरता येशूला दाखवायची, लोकांना नाही. आतुर आहोत आम्ही तुला भेटायला, कारण तू आमचा तारणारा आहे. तुझ्याशिवाय कोणी नाही. येशू, हे कपडे, हे पदार्थ, हे खाणं पिणं व्यर्थ आहे जर येशू विषयी आतुरता मला माझ्या मनात नाही. आहे का मी आतुर शिमोनासारखा? हा नाताळ आम्हाला सांगत आहे. या नाताळाच्या शिमोनाला आम्हाला आठवावं लागेल. या नाताळ शिमोनाचं उदाहरण आमच्या डोळ्यासमोर ठेवावं लागेल. या नाताळ शिमोनाचा स्वभाव देवाकडे मागावा लागेल. देवा, येशूला पाहिल्याशिवाय, येशू समजल्याशिवाय, येशू माझा वैयक्तिक तारणारा झाल्याशिवाय मला मरण नाही हो. माझ्या पापांची शुद्धी झाल्याशिवाय, माझ्या रोम येशूला भेटल्यावर हर्षित झाल्याशिवाय, माझ्या शरीरात शेवटला रक्ताचा थेंब येशूच्या कार्यासाठी वाहिल्याशिवाय मला मरण नाही हो. हा नाताळ शिमोनासारखा नाताळ. त्याला तर माहित नाही येशू बालक आहे, येशू मोठा होईल, मग तो वधस्तंभावर जाईल वगैरे वगैरे, त्या सर्व गोष्टी आम्हाला तर आता सर्व माहिती आहे. शिमोनासाठी येशू हा बालक आहे, आमच्यासाठी येशू सर्व आमच्याकडे ठेवून दिलेला आहे. आम्हाला दिसत आहे, आम्हाला माहिती आहे, आम्हाला नक्की माहिती आहे, तरी देखील आम्ही येशूला भेटण्यासाठी हईगई करतो. अजून आमचे अंतःकरण स्वच्छ नाही, अजून आमचे स्वभाव नीट नाही, अजून आमच्यामध्ये ती आतुरता, ती अँटिसिपेशन, ती घाई, आतुरता दिसत नाही. शिमोनाप्रमाणे आपण परमेश्वराकडे येशूद्वारे सांत्वन मागूया. स्वतःसाठी, कुटुंबासाठी, मंडळीसाठी, शेजाऱ्यांसाठी, देशासाठी. ज्या देशात आम्ही राहतो सांत्वन मागूया. तो पूर्ण देशासाठी मागत आहे. आमचे विचार सरणी ब्रॉड करूया, विस्तारित करूया, येशूकडे मागूया. माझी अशी पूर्ण विश्वास आहे ना, हे बिघडलेलं वातावरण कोण नीट करू शकतं ना, तर फक्त विश्वासू लोक करू शकतात. ज्या काही सैतानाने गोंधळ आज आमच्या अवतीभवती माजवलेला आहे ना, फक्त विश्वासणारे नीट करू शकतात. त्यांच्या गुडघ्यावर येण्याने, त्यांच्या स्तुतीने, त्यांच्या प्रार्थनेने, बाकी कोणी नाही. आणि ही जबाबदारी आमच्यावर आहे शिमोनासारखे. कारण आमचं फक्त तारण होणं महत्वाचं नाही, तर सर्वांना येशू समजावा, सर्वांना येशू दिसावा, सर्वांचा पालट व्हावा, सर्वांना येशू हा उद्धारक आहे हे समजावं. हे आमच्यावर जबाबदारी आहे आणि आम्हाला ती पार पाडायची आहे. आम्ही काय दाखवतो? हे संता, हे ख्रिसमस, हे तारे, हे डेकोरेशन, हे पार्टी आहे, केक काय तर म्हणजे ख्रिसमस केक कटिंग. जगाला नाताळाची ओळख आम्ही चूक करून देत आहेत. नाताळ म्हणजे कोणाला विचारा, ते वेगळ्याच गोष्टी सांगतील आज बाहेर.
ज्यांना येशू नीट समजला नाही ते, कारण आम्ही नीट समजवल्या नाही. कोणीतरी म्हणे सांत्याला मारून राहिले म्हणे न्यूज मध्ये, जे सांत्याचे ड्रेस घालून फिरते. मला आनंद वाटला, यांना मारायलाच पाहिजे, हे त्याच लायकीचे. तुम्ही लोकांना रस्त्यावर फिरून कॅरल सिंगिंगच्या नावाखाली खोटे येशूचं दर्शन घडवतात. कोण आहे? येशूला सांगा ख्रिस्ती धर्म शांतीचा आहे, हा बनाव नाही. वेळा तो वधस्तंभ घेऊन चला सोबत, साक्ष आहे. हा हे कुठून आले? आम्ही नाताळाची ओळख पार्ट्या, लेट नाईट, व्यसन आणि हे केक कटिंग आणि गोडधोड एवढी केलेली आहे. शिमोनाने अशी केलेली नाही. पहिला नाता असा नव्हता, साधा पण प्रभावी होता. गाईच्या गोठ्यात जनावर होते, जनावर, आणि ते मेंढपाळ कोणी नाही. हा नाताळ आम्ही जगाला चुकीच्या पद्धतीने मांडत आलेले आहोत एवढे वर्ष, आणि त्यामुळे जगातील लोकांनी तारणाऱ्याला पाहिलं नाही. तारणारा म्हणून येशू आहे माहिती नाही. आमची चूक आहे. शिमोनाने तारणारा म्हणून पाहिलं, शिमोनाने वैभव म्हणून पाहिलं, शिमोनाने उजेड म्हणून पाहिलं. आम्हालाच दिसला नाही तर आम्ही काय लोकांना सांगणार? इथून प्रश्न आहे. म्हणून म्हटलं आम्ही कसली वाट पाहिली ह्या 25 तारखेला इथे येण्याच्या आधी, कोणती वाट पाहत होते आम्ही? हन्ना, दुसरं कॅरेक्टर. हन्ना देखील आतुरतेने वाट पाहत होती. तिच्या पतीच्या निधनानंतर तिचे आयुष्य उपास प्रार्थना करून मंदिरात तिने समर्पण केलं होतं. बायबल सांगतं, इतके सुंदर वचन लिहिले इथे, ती मंदिर सोडून जात नसे, रात्र दिवस सेवा करत असे. किती बॅलन्स आहे देवाचं वचन. एका बाजूला पुरुष आहे शिमोन, दुसऱ्या बाजूला स्त्री आहे हन्ना. दोघांवर जबाबदारी. असं लिहिलंय, ती मंदिर सोडून जात नव्हती. वयोवृद्ध स्त्री, आमच्या आई समान, आजी समान. शिकायला पाहिजे तरुणांनो. इथे मंदिर सोडून ती जात नव्हती. आम्हाला मंदिरात बसता येत नाही 1.5-2 तास. ह्याला डवस त्याला डवस, पाणी प्यायला जा, बाथरूमला जा, वॉशरूमला जा, 1.5 तास हो. 10:30च्या वर जात नाही आपण. तरी पण त्या आजीकडून, त्या मातेकडून, त्या बहिणीकडून शिका. मंदिर सोडून जात नव्हती. का? ती सुद्धा एकाच व्यक्तीची आतुरतेने वाट पाहत होती. मात्र तिच्या वाट पाहण्याचं कारण म्हणजे मुक्ततेसाठी, यरूशलेमेच्या मुक्ततेसाठी ती वाट पाहत होती. इंग्लिशमध्ये फॉरगिवनेस. आणि जुन्या करारात इस्रायल मिसरच्या गुलामगिरीत होता, त्या संदर्भात हा शब्द वापरला आहे, म्हणजे रिडेम्पशन आणि डिलिव्हरन्स. ह्या कारणास्तव ती मसीहाची वाट पाहत होती. हे देवाचे शक्तीचे प्रतीक आहे. हन्ना एक प्रकारे आभार मानून म्हणते, आता येथे कोणीतरी आहे जो आपल्या लोकांस त्यांच्या पापापासून सोडवेल, तारेल. आध्यात्मिक मुक्तता, पापापासून मुक्तता. याच खऱ्या अर्थाने येशू जन्माला आला. आणि ही गोष्ट या ख्रिसमसच्या आनंदात विसरता कामा नये. येशूच्या जन्माचा उद्देश मुक्ततेसाठी, रिडम्पशनसाठी, डिलिव्हरन्ससाठी, सोडवणुकीसाठी, मुक्ततेसाठी. असा भयंकर आजार ह्या जगात होता ज्याचं औषध कुठेच नव्हतं, आणि ते म्हणजे पाप. आणि त्याच्यावर औषध, त्याच्यावर उपाय फक्त आणि फक्त येशूचं रक्त. आणि त्याच कारणासाठी येशू जगात आला. डोनट खाताना विसरू नका,
डोनट पाठवताना विसरू नका, येशू आम्हाला मुक्तता देण्यासाठी आला. आणि दुसरा भयंकर त्याचा दुष्परिणाम आहे, हे दारुडे आमचा नाताळ खराब करतात. ह्यांना बी वेगळे डोनट द्यावे लागेल. म्हणजे येशू आला ही साक्ष जीवनातून सांगण्याऐवजी उलट त्याला बट्टा लावायचा, त्याच्या नावाला काळिंबा लावायचा, फासायचा. आणि ख्रिस्ती व्यक्ती, ख्रिस्ती समाज हा कसा आहे याचं चुकीचं चित्र निर्माण करायचं. ख्रिस्ती लोक म्हणजे दारू पिणारे, ख्रिस्ती लोक म्हणजे वाईट कामं करणारे, ख्रिस्ती लोक शिव्या शाप देणारे, ही ओळख कोणी केली? ह्यांनी केली. ह्यांच्यासाठी या कार्यक्रमात एक वेगळा दिवस ठेवायला पाहिजे, सर्व्हिसिंगचा शेवटी. कारण हे फार फार घातक आहे आपल्या समाजासाठी. आणि ती हन्ना म्हणते इस्रायलाच्या मुक्ततेसाठी ज्याची वाट पाहत आहे तो आलेला आहे, आम्हाला पापापासून सोडवायला, मुक्तता देणारा. काय वाट पाहण्याचं कारण बघा, हा नाताळ येशूचा जन्म घेण्याचं खरं कारण आम्हाला पापातून सोडवण्यासाठी, मुक्त करण्यासाठी आहे. आणि हीच नाताळाची खरी भेट आहे. आणि हाच नाताळाचा आनंद आहे. इतर गोष्टींपेक्षा मला पापातून सोडवलं आणि सोडविणारा आला आहे. बाकी मला माहिती नाही. आजार येतील, आजार जातील, पण पापापासून मुक्तता ही खरी बक्षीस आमच्यासाठी आहे. आणि ते आम्हाला विसरून चालता येणार. आज पुष्कळ कोणत्या न कोणत्या दास्यामध्ये असू शकतात, काही चुका करून जगत असू शकतात, काही चुका वारंवार करत असतात. पापाची जी सवय वारंवार पकड घेण्याची, म्हणजे एकदा सोडतो आम्ही, परत ती पकडते, परत आम्ही सोडतो, परत ती पकडते. अशा गोष्टीमध्ये एखाद्या वेळेस आम्ही असाल, कोणी व्यसनात असेल, बंधनात असेल, विळख्यात असेल, लक्षात ठेवूया, जरी खूप वाईट गोष्टी आहेत पण एक गोष्ट चांगली आहे, तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात धारणारा जन्मला. आम्हा सर्वांसाठी, आम्हाला सोडवण्यासाठी, आम्हाला उद्धार देण्यासाठी, हे जे मी नावं घेतली आता, असं कोणतं पाप नाही आणि गोष्टी नाही जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तात धुतलं जाऊ शकत नाही. आणि आनंदाची बातमी आमच्यासाठी गुड न्यूज आहे, गुड न्यूज आहे. आज जर मी येशूकडे येतो, आज मी स्वच्छ होतो. उद्या एक, परवा एक, सुट्टीच्या दिवशी असं सांगत नाही. आत्ता जरी आलो, प्रभू आम्हाला सर्व गोष्टीपासून मुक्तता देईल. आणि हन्ना त्याचीच वाट पावते की आम्हाला सोडवणारा. बस झाले बलिहर्पण, बस झाले कोकर आणि मेंढ्या आणि सगळे पक्षी अन्न, हे आम्हाला निजात देऊ शकत नाही. फक्त हा कोकरा, देवाने पाठवलेला कोकरा आम्हाला सर्व पापापासून सोडवणार आहे. हन्ना म्हणते यरूशलेमेच्या मुक्ततेसाठी वाट पाहते. शेवटी एका गोष्टीचं नवल मला वाटतं, शिमोनाने आशीर्वाद दिल्यावर काय म्हटलं, 35 आणि 34 आणि 35 वचनामध्ये शिमोन त्या बालकाला हातात घेतो, जोऱ्याने गीत गातो आणि त्या मरियेकडे देत असताना तो काय म्हणतो, शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला व त्याच्या मरिया हिला म्हटले, पहा, इस्रायलात अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असे चिन्ह होण्यासाठी ह्याला नेमले आहे. यासाठी की पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे आणि तुझ्या स्वतःच्या जीवातून तलवार भसकून जाईल. काय शुभेच्छा आहे नाताळाच्या. शिमोनाने काय शुभेच्छा दिल्या. त्याने हे म्हटलं नाही हॅपी ख्रिसमस आणि न्यू इयर. त्याने हे म्हटलं नाही हा नाताळ आणि येणारे वर्ष सुखाचे जाओ. तो काय म्हणतो, तुझ्या जीवातून तलवार भसकून जाईल. ही कोणती नाताळाची शुभेच्छा असेल. ही कोणती शुभेच्छा. हा नाताळ येणारे वर्ष सुखाचे जाऊ म्हणत नाही. तुझ्या जीवातून तलवार, तुझ्या अंतःकरणातून, हृदयातून तलवार भोसकून जाईल. तो म्हणतो हा नाताळ
तोपर्यंत आनंदाचा होणार नाही. येणारे नवीन वर्ष तोपर्यंत आनंदाचे असणार नाही जोपर्यंत त्याचे लोक त्यांच्या जीवनाचे खरे समर्पण ख्रिस्ताला करणार नाही, तोवर आनंदाचे होऊ शकत नाही. आज पुष्कळांसाठी ख्रिसमस एक औपचारिकता आहे, केवळ आनंद साजरा करण्याचे निमित्त आहे, एक दुसऱ्याला भेटण्याचे कारण आहे, नवीन वस्तू घेण्याचे कारण. पुष्कळ अशाच प्रकारची ओळख आम्ही केलेली असेल आजवर, परंतु आज आम्हाला ओळख बदलावी लागेल. इथून निघाल्यावर ज्या मी इतक्या वर्षात चुका केल्या ना, आणि ज्या चुकांमुळे इतरांनी येशूला ओळखलं नाही, येशूकडे ते आले नाही ना, आम्हाला आज चूक रिपेअर करावी लागेल. तशीच प्रार्थना करू, तोपर्यंत प्रभू मला मरण येऊ देऊ नको. ही चूक मला रिपेअर करावी लागेल. ख्रिस्त म्हणजे फक्त आनंद साजरा करण्याचं कारण नाही. या नाताळ म्हणजे फक्त गीत गाण्याचं कारण नाही. तर अखिल सृष्टीच्या इतिहासात कधी घडली नाही अशी घटना देव बाळ म्हणून आला. देवाने स्वर्ग सोडला आणि तो बालक झाला. कधी घडली नाही इतिहासात अशी घटना, ती घडली. त्याने मनुष्य देह धारण करून आला. कोणासाठी? आम्हाला सांत्वन देण्यासाठी, आम्हाला तारण देण्यासाठी, आम्हाला सोडवण्यासाठी, आम्हाला त्याच्या बरोबर नेण्यासाठी, आम्ही त्याच्या बरोबर राहावे ह्यासाठी देव आला. लोक देवाला शोधत फिरत आहे, इथे देव स्वतः आलेला आहे. आणि दुर्दैवाने दुःखाची गोष्ट आहे, ज्यांच्यासाठी आला त्यांना त्याचं काही घेणं देणं नाही. आज लोक देव शोधत आहे, त्यांना देव सापडत नाही. आणि ज्यांना माहिती आहे देव कोण आहे, त्यांना त्याची काही किंमत नाही. ते त्यांच्या आनंदात आहे, जगाच्या आनंदात आहे. फरक आहे. ह्या नाताळात आम्हाकडून फार मोठी अपेक्षा आहे, जगाला आहे. लोक बाहेर आमची वाट पाहत आहे. नाताळ लोक वाट पाहत आहे. आम्ही ह्या नाताळाची ओळख म्हणजे नाताळ हा शब्द बाजूला करून आम्ही येशू जन्माची ओळख आम्ही त्यांना करून देणार का? ज्या अपेक्षेने वाट पाहत आहे त्यांना मी ओळख करून देणार नाही का? पवित्रता, दैवीपण, त्याचा अधिकार, त्याच्या योजना मानवासाठी, मानव जातीसाठी, त्याचे बलिदान, त्याचे अभिवचने, त्याचा चांगुलपणा, त्याची क्षमा, त्याची प्रीती, त्याची कृपा, दया मनुष्यावर आजही आहे हे आम्ही सांगणार का? तोपर्यंत हा नाताळच्या शुभेच्छा देऊन उपयोग नाही. ख्रिसमसचा खरा अर्थ प्रियानो शिमोनासारखा आणि हन्नेसारखा आम्हाला सांगावा लागेल. आणि आमची सर्वांची जबाबदारी आहे, जे इथले आहे, जे बाहेरून आले, आपण जिथे कुठे असाल, जिथे परत जाल, आपल्यावर जबाबदारी आहे. हा नाताळ एवढा संकोचित नाही, फक्त जगातील आनंद मिरवण्यातला एवढा नाही. हे असं कार्य आहे जे जगाच्या पाठीवर इतिहासात झालं नाही. देवाने त्याचा पुत्र दिला हे आम्ही सांगणार. फक्त ख्रिस्ती लोकांसाठी नाही, तुमच्यासाठी, सर्वांसाठी, सर्व जगांसाठी दिलेला आहे. ही ओळख मला करण्याची जबाबदारी इथून बाहेर गेल्यावर माझी आहे. देव करो ह्या वचनाद्वारे शिमोनासारखं आणि हन्नेसारखे अंतःकरण आम्हाला देऊ. आतुरतेने वाट आम्ही बनतोय आमचं येणं ख्रिस्ताला. आम्ही इमॅजिन करतो बाळ म्हणून त्या गव्हाणीत आहे ना आम्ही आलेले आहोत. कोणी स्वतःला मागे समजत आहे, कोणी मेंढपाळ समजत आहे, कोणी काय समजत आहे, मला काय माहिती नाही त्या गोष्टीचं. पण जर आम्ही आलो आहे, ख्रिस्त आम्ही आला भेटला आहे, तर नक्कीच आमचं जीवन बदलणार आहे. आम्ही ऐकलं मागच्या रविवारी मेंढपाळ भेटले, त्यांना दूतांनी सांगितलं जाण त्याला पहा, त्याच्या पलीकडे त्यांनी सांगितलं नाही. पण जेव्हा मेंढपाळ भेटले त्यांनी स्वतः स्तुती करायला सुरुवात केली. जिथे कुठे केले त्यांनी स्तुती केली, त्यांनी साक्ष सांगितले. इथे शिमोन त्या बाळाला हातावर घेतो आणि जोरात गाऊन देवाचा धन्यवाद देतो. त्यालाही देवाने सांगितलं नाही,
फक्त तुला त्याला पाहिल्याशिवाय मरण येणार नाही हे सांगितलं, पण तो स्तुती करत आहे, आभार मानत आहे. ही आमची जबाबदारी, आमचं कर्तव्य आहे. त्याला भेटल्यानंतर असेच तोंड पाडून जर गेलो ना, तुम्ही भेटलाच नाही. आमचं येणं औपचारिक झालेलं आहे. आमचा आनंद दिसू द्या, आणि मनुष्यांना नव्हे, त्याला दिसू द्या. मी तुला भेटलो, आता माझं जीवन बदललेलं आहे. तुला धन्यवाद देतो येशू. तू माझ्या पापासाठी, मला मुक्त करण्यासाठी, मला सोडवण्यासाठी, तू माझा प्रकाश, उजेड आणि माझं वैभव होण्यासाठी तू आला, आणि तू मला ओळख दिली. तू आहे आणि म्हणून मी आहे. नाही तर माझं अस्तित्व काय नाही. आणि म्हणून त्याला तोंड भरून त्याची स्तुती करून शक्ती पलीकडे जाऊन त्याला धन्यवाद